राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोठं विधान केले। महापालिकांनंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होतील। 50% आत आरक्षण असलेल्या झडपी निवडणुका आधी होतील असं अजित पवारांनी म्हटलंय। 50%च्या आत ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण आहे त्या निवडणुका आधी होतील। मनपा निवडणुका 15-16 तारखेला आहेत, त्यानंतर कुठल्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुका होतील असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। जिल्हा परिषद निवडणुका आता कुठल्याही क्षणाला होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीने प्रशासन तयारीला लागलंय। काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे, मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील असं 2 टप्प्यामध्ये। आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नंतर जिल्हा आपल्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे आणि त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे।